प्रसाद टफळापूरकर साहेब इथे उपस्थित आहेत. जवळजवळ 30 वर्षांचा त्यांचा तंत्रज्ञान क्षेत्रातला अनुभव आहे. आपल्या गरजे मराठीचे सुद्धा अगदी सेल्फलेसली ते आपलं सगळं जे तंत्रज्ञानाविषयक काम असतं ते करत असतात, अगदी दररोज पुणे ऑफिसला येऊन सुद्धा. आणि गरजे मराठी ग्लोबल फाउंडेशन पुणे ऑफिसमध्ये ते सातत्याने येत असतात. त्याशिवाय गरजे मराठी ग्लोबलच्या आपल्या महामार्केट प्लेसमध्ये सुद्धा ते खूप मोठं काम करत असतात. तर असे प्रसाद टफळापूरकर यांना आता मी विनंती करेन की तुम्ही तुमचे विचार इथे व्यक्त करा. धन्यवाद शिवानीताई. पुणे ऑफिस मध्ये काम करताना पुणे ऑफिसच्या सहाय्याने म्हणजे आपण म्हणू की पुणे ऑफिस मधून काम करताना जेवढे लोक आपल्या इथं आहेत, म्हणजे आमच्या इथे मी आणि माझ्याशिवाय दिशा, स्नेहा असा आपला आणखीन काही लोक, असा सगळा स्टाफ आहे. आणि पुणे ऑफिस मधून आपण जेवढी काही जगभरातील ऑफिसेसची किंवा इतर काही गोष्टींसाठी जे गरजे मराठीचं काम चालतं त्यासाठी टेक्निकल ॲज वेल ॲज काही फिजिकल ज्या काही सपोर्टची सिस्टीमची गरज असते तर ती आपण इथं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता सांगायचं तर आनंदजींचा किंवा माधव धाकट्यांचा कामाचा झपाटा बघितला तर त्यांच्या सगळ्या कामाला सपोर्ट करताना नक्कीच आमची दमछाक होते. पण आमचा सगळा स्टाफ, आम्ही प्रयत्न करत असतो की टेक्निकली सांगायचं तर आपल्याकडे गरजे मराठीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रिसोर्सेस आहेत की एक फोनचा अवकाश असतो की मग अमेझॉन मधला एखाद्या पूर्ण म्हणजे डिझाईनचं हेड असेल किंवा एखाद्या सप्लाय चेन मोठ्या सप्लाय चेन मॅनेजमेंटला सांभाळणारी कोणी व्यक्ती असेल, अशी मी आता बरीच नावं आहेत पण मी सगळी नावं इथे घेत नाही. परंतु एका फोनवर म्हणजे वैयक्तिक कामामध्ये ते लोकांची जर आपण अपॉइंटमेंट घ्यायला गेलो तर कदाचित आपल्याला 2-2 महिने अपॉइंटमेंट मिळणार नाही. पण असे सगळे लोक गरजे मराठीवरच्या प्रेमाखातर, आनंदींवरच्या प्रेमाखातर या ठिकाणी एका फोनवर आपल्याला उपलब्ध होतात. आणि या सगळ्या रिसोर्सेसच्या साहाय्यानं आपण हे काम इथं पुणे ऑफिसमधून करतो. आणि मला ही संधी मिळाली त्याबद्दल मी गरजे मराठीचे, आनंदजींचे, माधवजी